पक्ष बदलला बरोबर आमदारकी गेली, थांबा. इतकं सोपं नाही. कारण भारताच्या संविधानात असा एक कायदा आहे ज्यामुळे काही वेळा सदस्यता जाते तर काही वेळा वाचतेही. आणि हा कायदा आणण्यामागे आहे एका आमदाराची प्रसिद्ध आयाराम गयाराम कथा. नमस्कार मित्रांनो. 1967 मध्ये हरियाणातील आमदार गयालाल यांनी एका दिवसात तब्बल 3 वेळा पक्ष बदलला. या घटनेनं संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आणि आयाराम गयाराम हा शब्द भारतीय राजकारणात कायमचा प्रसिद्ध झाला. त्या काळात अनेक राज्यांमध्ये पक्षांतरामुळे सरकारे पडू लागली, राजकीय अस्थिरता वाढू लागली आणि मतदारांचा विश्वास डळमळीत होऊ लागला. यावर उपाय म्हणून 1985 मध्ये 52वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि संविधानात 10वी अनुसूची समाविष्ट करण्यात आली. यालाच आपण पक्षांतर बंदी कायदा किंवा अँटी डिफेक्शन लॉ म्हणतो. आता प्रश्न येतो, पक्षांतर नेमकं कधी मानलं जातं? जर एखाद्या आमदाराने किंवा खासदाराने स्वेच्छेने पक्ष सोडला, दुसऱ्या पक्षात प्रवेश केला किंवा पक्षाच्या निर्देशांच्या विरोधात मतदान केले तर त्याच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. पण हा व्हीप म्हणजे काय? व्हीप म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या विधेयकावर, विश्वासदर्शक ठरावावर किंवा महत्त्वाच्या मतदानावेळी पक्षाने आपल्या सदस्यांना दिलेला अधिकृत आदेश. पक्षाने दिलेल्या निर्देशांच्या विरोधात मतदान केल्यास सदस्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकतो. मग सदस्य अपात्र ठरवण्याचा अधिकार कोणाकडे असतो? विधानसभेतील आमदारांच्या बाबतीत विधानसभा अध्यक्ष, तर संसदेतील खासदारांच्या बाबतीत लोकसभा अध्यक्ष किंवा राज्यसभा सभापती अंतिम निर्णय घेतात. मात्र या अधिकारावर अनेकदा वादही होतात, कारण निर्णय घेण्यास विलंब झाल्यास त्याचा थेट परिणाम सरकारच्या स्थैर्यावर आणि राजकीय समीकरणांवर होऊ शकतो. पण इथेच या कायद्यातील सर्वात महत्त्वाचा अपवाद. 2003 मध्ये 91वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार एखाद्या पक्षाचे किमान 2/3 म्हणजे 2/3 सदस्य एकत्रितपणे दुसऱ्या पक्षात गेले तर त्याला पक्ष विलिनीकरण मर्जर मानले जाते. अशा परिस्थितीत सदस्यांची सदस्यता रद्द होत नाही. आता एक रंजक गोष्ट, भारतासारखे पक्षांतरबंदी कायदे बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळ यांसारख्या देशांमध्येही आहेत. तर अमेरिका, युनायटेड किंगडम आणि कॅनडा यांसारख्या देशांमध्ये लोकप्रतिनिधी पक्ष बदलू शकतात, पण त्यांची सदस्यता आपोआप रद्द होत नाही. तेथे लोकप्रतिनिधीच्या स्वतंत्र मताला तुलनेने अधिक महत्त्व दिले जाते. म्हणजेच भारतातील पक्षांतरबंदी कायद्याचा मुख्य उद्देश आहे राजकीय घोडेबाजार रोखणे, निवडून आलेल्या सरकारांना स्थैर्य देणे आणि मतदारांच्या विश्वासाचे संरक्षण करणे. पण आजही एक प्रश्न कायम आहे, पक्षांतरबंदी कायदा लोकशाही मजबूत करतो की लोकप्रतिनिधींचे स्वातंत्र्य मर्यादित करतो? तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि विश्वासार्ह माहितीसाठी शासन साथी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.